वांदा कमिटी अध्यक्ष हुकुमचंद आमदारे यांच्याकडे ही फाईल माझी होती. हुकुमचंद आमदारे आणि अडांगळे मॅडम यांनी मला सांगितलं, तुम्ही शेतकरी दिसून येत नाही, शेतकरी नसल्यामुळे तुम्हाला आम्ही तुमची दखल घेऊ शकत नाही आणि तुम्हाला तुमचं प्रकरण निकाली काढतोय असं मनुष्यांना काढलं. 25 नोव्हेंबरला चौकशी लागून त्याचा आदेश झाला, पण एपीएमसी मार्केटला की कारणे दाखवा नोटीस, त्याच्यात ते आढळून आले दोषी. मुंबई एपीएमसी मधील वाद आता शेतकऱ्यांच्या न्यायाच्या प्रश्नावर तीव्र झालाय. तासगावचे द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब झांबरे यांचे तब्बल 39 लाख रुपये थकीत असल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात धक्कादायक वळण म्हणजे वांदा समितीचे अध्यक्ष आणि मुंबई एपीएमसीचे उपसभापती हुकुमचंद आमदारे यांनी झांबरे शेतकरी नाहीत असा निष्कर्ष काढत केवळ 5 लाखात प्रकरण मिटवण्याचा दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय. याशिवाय समिती सदस्यांवर गाळे बँकांकडे वळवून कमी दरात विक्री केल्याचेही गंभीर आरोप समोर आलेत. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री ते पणन संचालकांपर्यंत करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी करण्यात आली. 24 नोव्हेंबर 2025च्या चौकशी अहवालानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963च्या कलम 45(1) अंतर्गत आमदारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यापूर्वी 2 सुनावण्यांना आमदारे गैरहजर राहिले असून कोणतेही स्पष्टीकरणही सादर केलेले नाहीये. आता 13 एप्रिल 2026 रोजी पुण्यात पणन संचालकांसमोर अंतिम सुनावणी होणार आहे. गैरहजर राहिल्यास थेट निर्णय घेतला जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय. यापूर्वीच मुंबई एपीएमसी सभापती सह 7 संचालकांना नोटीस देण्यात आली असून आता उपसभापती ही चौकशीत अडकल्याने संपूर्ण संचालक मंडळाची खुर्ची धोक्यात आल्याची चर्चा आहे. शेतकरी संघटनांकडून न्यायाची मागणी आता जोर धरते. मी शेतकरी द्राक्ष बागायतदार बोलतोय. माझी थकीत रक्कम एपीएमसी मध्ये गाळा नंबर 914 विलास दत्तात्रय फळके ओनर यांना 2017 साली पाठवलेल्या पैशाच्या वसुलीसाठी मी पण एपीएमसी मार्केट वसुलीसाठी अर्ज केले. तो अर्ज खारिज केला गेला माझा. मी ते खारिज केलेला अर्ज मी अपील पणन संचालकाकडे केलं. 2022ला पणन संचालक पुणे यांनी आदेश केला की दोन्ही बातम्या समोरासमोर बसून 10 दिवसाच्या आत ते दोन्ही निकाली काढण्यात यावं, परंतु माझी दखल घेतली नाही. एपीएमसी मार्केट मुंबई वांदा कमिटी अध्यक्ष हुकुमचंद आमदारे यांच्याकडे ही फाईल माझी होती. यांनी मला साळुंके पाटील, हुकुमचंद आमदारे आणि अडांगळे मॅडम यांनी मला सांगितलं, तुम्ही शेतकरी दिसून येत नाही, शेतकरी नसल्यामुळे तुम्हाला आम्ही तुमची दखल घेऊ शकत नाही आणि तुम्हाला तुमचं प्रकरण निकाली काढतोय असं मनुष्यांना काढलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पणन मंत्री यांना लेटर पाठवलं आणि त्यानंतर चौकशी लागली गेली. 2025 नोव्हेंबरला चौकशी लागून त्याचा आदेश झाला, पण एपीएमसी मार्केटला की कारणे दाखवा नोटीस, त्याच्यात ते आढळून आले दोषी. त्याच्यामुळं का आता त्यांचं निकाली अजून झालेलं नाही. 6 महिने झाले ते रखडून पडलेलं आहे. तरी मला लवकरात लवकर विनंती करतो की माझे पैसे मिळण्यात यावेत आणि ह्यात जे दोषी आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी आणि यांना त्याच्यामुळे पुढील शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही किंवा एपीएमसी मार्केटवरला भरोसा राहील. ही माझी विनंती पणन संचालक पुणे यांनी ग्राह्य धरून मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, एपीएमसी न्यूज.